सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 8 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राहुलने त्याला सपना फसवत आहे असं समजून टेन्शनमध्ये आज ड्रिंक गेली आणि घरी आला आणि रोहित समोर त्यानं नशेत त्याचं मन मोकळं केलं आणि रोहितला खूप टेन्शन आलं. त्याच्या भावाची अशी अवस्था त्याला बघवत नव्हती आणि तो तर सपनाच्या आठवणीत देवदास होतो की काय असं त्याला वाटत होतं. रोहितनं सपनाला चिडून फोन केला आणि सपनानं उलट त्यालाच सांगितलं की तुला माझी अट माहीत असेल तर ठीक, नाहीतर हे असंच सुरू राहणार. रोहित आता चिडला आणि तिला शिव्या घालून त्यानं फोन जोरात भिंतीवर आपटला आणि हे सगळं त्याच्या आईनं ऐकलं रूमच्या बाहेर उभा राहून आणि तिला धक्का बसला आणि ती खूप काळजीनंच तिच्या रूममध्ये गेली आणि हे सगळं काय आहे हे तिला कळेना. रोहित कसा आहे हे तिला माहीत होतं, पण सपना अशी वागेल लग्न झाल्यावर सुद्धा यावर तिचा विश्वास बसत नव्हता. आणि ह्या सगळ्यांमध्ये राहुल मात्र भरडला जात होता हे मात्र नक्की. पण सध्या तरी जानकी कोणाशी काहीच बोलली नाही. आणखीन काही दिवसांनी सगळं ठीक होईल, सपनाला मी समजावेन असं तिला वाटलं. आणि दुसऱ्या दिवशीच स्वतः जानकीने सपनाच्या आईला फोन केला आणि विचारलं की विहीनबाई, सपनाची तब्येत आता कशी आहे. मला वाटतं आता तिला तिकडं राहून खूप दिवस झाले, तिने परत यावं. तिला तिच्या नवऱ्याची काळजी आहे की नाही. अहो, आम्ही मोठ्या घराण्यातली माणसं आहोत आणि आमच्या सूनबाईनं असं तिकडं राहणं आमच्या घराण्याला शोभा देत नाही. आणि तिची आई आता गप्प बसली. तिच्या आईला सुद्धा कळत नव्हतं की सपनाचं नक्की काय सुरू आहे. आणि सपनाच्या परस्परच तिची आई म्हणाली, ठीक आहे, तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता, आता ती ठीक आहे. आणि जानकी म्हणाली, बरं, उद्या राहुल तिला घ्यायला येईल. जरी तिला बरं नाही वाटलं तरी इथे आम्ही तिची सगळी काळजी घेऊ. घरात नोकर चाकर आहेत, तिला काहीही काम करायची गरज नाही. अशी जानकी जरा सूर्यवंशींच्या रुबावातच बोलली आणि तिनं सासूचा धाक दाखवला. आणि सपनाची आई घाबरली. आणि सपनाची आई सपनाच्या रूममध्ये गेली तर सपना कानामध्ये एअरपॉड घालून हातानं नेल पॉलिश लावत होती आणि गाणं गुणगुणत होती. सपनाची आई तिथं रागात गेली, तिच्या कानातले एअरपॉड काढले आणि तिला म्हणाली, सपना, काय चाललंय गं तुझं, मला जरा सांगशील का, असं का वागतेस. आणि सपना चकित होऊन म्हणाली, आई, ही कुठली पद्धत आहे तुझी वागण्याची. आणि तिची आई चिडून म्हणाली, माझं जाऊ दे, पण तुझं काय सुरू आहे ते सांग आणि पटकन तुझी बॅग आवरायला घे. तुझ्या सासूचा फोन आला होता आणि ती खूप बोलत होती. सपना, तू विसरू नकोस, तू एका मोठ्या घराण्याची सून आहेस. आणि सपना म्हणाली, आई, माझी तब्येत बरी नव्हती, तुला माहीत आहे ना. आणि सपनाची आई म्हणाली, मग तू तिथे जाऊन आराम कर, तिथं तुला काहीही कमी पडणार नाही. आणि तुझा नवरा तुझी आठवण काढतोय, मी त्यांना उद्या बोलावलं आहे तुला घ्यायला. आणि सपना म्हणाली, आई, अगं, असं काही करायची तुला काही गरज होती का, मला विचारायचं तरी. आणि तिची आई म्हणाली, तुला काय विचारायचं, तुझ्या सासूचा फोन आला होता, तिच्यासमोर काय बोलावं मला कळेना, तू ठीक आहेस हे दिसतंय मला. सपना, तू आमची एकुलती एक मुलगी आहेस आणि खूप मोठ्या घराण्यात लग्न झाले तुझं, तू त्या घराची इज्जत आहेस हे विसरू नकोस. आणि राहुलसारखा उद्योग क्षेत्रातला उगवता तारा तुझा नवरा आहे आणि तो त्या घरातला थोरला मुलगा आहे, तू थोरली सून आहेस. त्या घरचे कारभारी सासू सासऱ्यानंतर तुम्ही दोघे आहात, तुमच्यावर खूप जबाबदारी आहे, त्यामुळे आता तू तुझी बॅग भर. आणि सपना पुन्हा हिरमुसली आणि तिला काय करावं ते कळेना. आणि मग आता जानकी राहुलकडे गेली आणि म्हणाली, राहुल, तू उद्या सपनाला घेऊन ये. राहुल फार उदास होता आणि तो आता उठला आणि सपनाचं नाव ऐकताच निघून चालला तिथून.
तसा जानकीनं त्याचा हात पकडला आणि म्हणाली, राहुल मी काय म्हणते, सुनबाईला घेऊन ये आणि तूच जायचं तिला घ्यायला. आणि राहुल म्हणाला, आई ती येणार नाही आहे का नक्की, तिची तब्येत ठीक आहे का. आणि जानकी म्हणाली, हो. राहुल म्हणाला, असं ती स्वतः म्हणाली का की येते. जानकी म्हणाली, माझं तिच्या आईशी बोलणं झालं आहे. आणि राहुल निराशाजनक हसला आणि म्हणाला, म्हणजे ती येणार नाही. आई जाऊ दे ना, तिच्या मनातच नसेल तर तिला आराम करू दे. जानकी म्हणाली, नाही राहुल, तिला आराम करायचा असेल तर इथे करू दे, तू तिला घेऊन ये जा. आणि राहुल म्हणाला, आई कारखान्याची बोर्ड मीटिंग आहे उद्या, मी असणं खूप गरजेचं आहे, मी रोहितला पाठवतो. तशी जानकी लगेच म्हणाली, नाही राहुल, ती तुझी बायको आहे आणि तूच तिला घेऊन ये, रोहित जाणार नाही. आणि आता नेमका तिथं येत असलेल्या रोहितनं ते ऐकलं आणि त्याला खूप बरं वाटलं. आणि तो तिथे आला आणि म्हणाला, अगदी बरोबर आहे आई तुझं, दादा बोर्ड मीटिंग मी हँडल करतो. तुझी बायको आहे, तू घेऊन ये. आणि राहुल म्हणाला, आई मग मी उद्या नाही परवा जातो, तिला घेऊन येतो. मग आता बोर्ड मीटिंग झाली आणि राहुल तिला आणायला निघाला. सपना आता बॅग भरून तर बसली होती, पण कोणता बहाणा करावा त्याला टाळण्यासाठी याचा विचार करत होती. आणि आता राहुल रोहितला म्हणेल, रोहित तू सुद्धा चल ना, तेवढीच मला कंपनी मिळेल. रोहितचाही नाईलाज झाला, तोही त्याच्यासोबत गेला. सपना आता टेरेसवर होती आणि तिला गाडी येताना दिसली दोघांची. रोहित आधी खाली उतरला आणि सपनाला वाटलं रोहित तिला घ्यायला आला आहे आणि ती हरकून गेली. पण त्या पाठोपाठ खाली उतरणारा राहुल तिला दिसला आणि सपनानं चेहरा पाडला. ती पळतच खाली गेली आणि तिच्या बेडरूममध्ये बसली. तिच्या आईनं दोघांनाही पाणी दिलं आणि राहुल म्हणाला, सपना कशी आहे. आणि तिची आई म्हणाली, आहे ना, तिच्या बेडरूममध्ये आहे, तुम्ही या तिला भेटून घ्या. आणि ती तिची बॅगसुद्धा पॅक करून बसली आहे. मग रोहित बाहेरच थांबला आणि राहुल तिच्या बेडरूममध्ये गेला तर सपना झोपली होती. आणि राहुल म्हणाला, सपना काय झालं, तुझी तब्येत अजूनही ठीक नाही का. आणि सपना म्हणाली, राहुल तुम्ही मला नुसतं बघायला आलात की घेऊन जायला आलात. राहुल मला तुमच्यासोबत यायचं आहे, पण काय करू, माझी तब्येत साथ देत नाही. हे बघा माझे रिपोर्ट, असं म्हणून तिनं तिचे रिपोर्ट त्याला दाखवले. राहुलनं रिपोर्ट बघितले तर तिचं रक्त कमी दाखवत होतं आणि हे सगळं ब्लिडिंग खूप झाल्यामुळे झालं असं डॉक्टर म्हणत होते, असं ती म्हणाली. आणि सपना म्हणाली, राहुल तरीही मी तुमच्यासोबत येते, मी तिथे आराम करीन, असं म्हणून उठली आणि पुन्हा तिच्या बेडशीटवर तिचं ब्लिडिंग सांडलेलं दिसलं आणि ते डाग दिसले. आणि राहुल चकित होऊन म्हणाला, सपना हे काय, अजूनही तुला त्रास होतोय का. आणि सपना म्हणाली, हो. आणि राहुल मी हे कोणाला सांगू पण शकत नाही, तुम्ही नवरा आहात, तुम्हाला सगळं कळतंय, दिसतंय माझी अवस्था, आणि मी फक्त तुम्हालाच सांगू शकते. बाकी सगळ्यांना तर असं वाटतं की मी दिसायला तर चांगली दिसते, फिरते, शॉपिंगला जाते, म्हणजे मला काहीच होत नाही. पण राहुल आता मी कोणाला सांगू, तुम्हीच सांगा, असं म्हणून ती रडायला लागली. राहुल आता तिच्याजवळ बसला आणि म्हणाला, रडू नकोस, तुला अजून इथे आराम करायचा असेल तर कर. आणि सपना म्हणाली, थँक्यू राहुल, आणि मी तिथे येऊनसुद्धा आपलं मिलन नाहीच होऊ शकणार, अशा अवस्थेत मी कशी तुम्हाला साथ देणार, तुम्ही सांगा. आणि मला खूप वाईट वाटतं, माझ्यामुळे तुम्हाला इतकी वाट बघावी लागते. राहुल आता तिचे अश्रू बघून विचलित झाला आणि त्याला तिचं बोलणं खरं वाटलं आणि तिला आराम करायला सांगितलं आणि तो एकटाच बाहेर आला. आणि रोहितला म्हणाला, चल निघूया. रोहित म्हणाला, आणि वहिनी. राहुल म्हणाला, तुला रस्त्यामध्ये सांगतो. आणि येतो आई, असं म्हणून तिच्या आईला हात जोडून नमस्कार केला. दोघेही भाऊ मोकळ्या हाताने परत आले. आणि रस्त्यात राहुलनं रोहितला सगळं सांगितलं तिच्या तब्येतीविषयी. आणि रोहितला तर वाटायचं की हे सुद्धा नाटकच असणार, ही मुलगी खूप चतुर आहे. संध्याकाळी जानकी राहुलला म्हणाली, काय झालं राहुल, सपना आली नाही का. आणि राहुल म्हणाला, आई खरंच तिची तब्येत ठीक नाही अगं, मी स्वतः तिची अवस्था बघितली आहे.
आणि अशा अवस्थेत इथे येऊनही ती माझ्या काहीच कामाची नाही. त्यापेक्षा तिला आराम करू दे. आणि आता जानकीसुद्धा निराश झाली आणि आता ती रोहितलाच म्हणाली, रोहित, मला वाटतं की आता तू तुझ्या लग्नाचा विचार करावा. आणि रोहित म्हणाला, नाही आई, माझा निर्णय ठरलेला आहे. आणि मल्हारराव म्हणाले, निर्णय ठरलेला आहे म्हणजे तू जन्माला येताना तुझ्या कपाळावर नव्हतं लिहिलं की तू लग्न करायचं नाही? हा तुझा डिसिजन आत्ताचा आहे आणि तो चेंज होऊ शकतो. आणि रोहित म्हणाला, बाबा, मी माझा डिसिजन चेंज करणार नाही. मी आत्ता कारखान्यात जातो ना, आणि इतकं पुरेसं नाही का? आणि मल्हारराव म्हणाले, अजिबात नाही. तुझ्यामुळे रोशन तिकडे तळमळतोय, निदान त्याच्यासाठी तरी लग्न कर. आणि रोहित म्हणाला, वा बाबा वा, मोठ्या भावासाठी मला कारखाना जॉईन करायला लावला, धंदा बघायला लावला, आणि छोट्या भावासाठी मी लग्न करू असं म्हणता का? आणि मी मात्र मधल्यामध्ये, मला कोणीच समजून घेत नाही. खरंच हे मधलं पण खूप वाईट असतं. थोरला आहे म्हणून थोरल्याचे लाड, धाकटा आहे म्हणून धाकट्याचे लाड, आणि मधल्याचे काहीच नाही. आणि मल्हारराव म्हणाले, रोहित, तुम्हा तिघही भावंडांमध्ये मी कधीच भेदभाव केला नाही. तुम्ही तिघेही मला समान आहात. आणि रोहित चिडून निघून गेला. मल्हारराव म्हणाले, जानकी, अगं काय करायचं या मुलाचं? याचा संसार कसा मार्गी लागेल? आणि आता जानकी म्हणाली, मी त्याची पत्रिका ना आता गुरुजींकडेच घेऊन जाते. खूप प्रसिद्ध गुरुजी आहेत, त्यांची वाणी कधीच खोटी ठरत नाही. आणि जानकी गेली त्या गुरुजींकडे, आणि त्या गुरुजींनी रोहितची पत्रिका तशीच बारकाईनं बघितली जशी राणीची बघितली होती. आणि ते सुद्धा म्हणाले, काळजी करू नका यजमान, अहो येत्या 2च महिन्यात कर्तव्य आहे याचं. तयारी सुरू करा. आणि जानकी तर हरकूनच गेली आणि म्हणाली, खरंच गुरुजी, खरंच असं होईल का हो? गुरुजी म्हणाले, अहो हे मी नाही सांगत, त्याची पत्रिका सांगते, आणि काहीच काळजी करू नका. आणि जानकी तिची शंका विचारत म्हणाली, गुरुजी, लग्न तर होईल पण पुढे काय? आधीच एका मुलाचं लग्न होऊन त्याला संसार सुख मिळत नाही, मग लग्न होऊन तरी उपयोग काय? असं जानकीला वाटलं. नवरा बायकोने एका जीवानं राहणं गरजेचं आहे ना. आणि रोहितचं लग्न झाल्याशिवाय सपना त्याचा विचार सोडणार नाहीच, आणि मग सगळंच सुरळीत होईल. आणि गुरुजी म्हणाले, काळजी नसावी, वैवाहिक सुखसुद्धा उत्तम आहे. नवरा बायको एकमेकांच्या विचारानं राहतील. आणि जानकीने तर गुरुजींचे पायच पकडले आणि मल्हाररावांना सगळं येऊन सांगितलं, आणि तेही खुश झाले. आणि आता राहुलला बघितलं की दोघेही नुसते गालात हसायचे. आणि त्याला कळतच नव्हतं की हे असे का हसतात. आणि आज मल्हारराव नाश्ता करताना म्हणाले, जानकी, अगं रोशनला फोन करतो आणि 2 महिन्यानंतरचा मुहूर्त पकड असं सांगतो. आणि रोहित आता ते ऐकून संशयानं म्हणाला, 1 मिनिट, म्हणजे तुम्ही तयार आहात का माझ्याशिवाय रोशनचं लग्न करायला? आणि मल्हारराव म्हणाले, नाही, मी माझ्या मतावर ठाम आहे. आधी तुझं लग्न आणि मग रोशनचं. रोहित म्हणाला, पण आता तर तुम्ही रोशनचं लग्न 2 महिन्यानंतर फिक्स करताय, पण माझं तर अजून तसं काहीच नाही, आणि मी लग्नही करणार नाही. आणि मल्हारराव म्हणाले, आता कोणी बघितलंय कुणाचं नशीब आणि भविष्य? एका रात्रीत रंगाचा राव होतो आणि रावाचा रंग होतो. होईल काहीतरी चमत्कार, आम्ही काय सांगावं? असं म्हणून मल्हारराव आणि जानकी हसायचे. आणि रोहित तिथून थोडासा बाजूला झाला आणि निघूनच गेला. आईबाबांचं असलं वागणं त्याला काही कळतच नव्हतं. मग आज तो कॉलेजमध्ये निघाला सकाळी सकाळी, आणि राणी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी आली होती. आणि तिला नंतर या असं सांगितलं, सीट फुल झालेले आहेत, आणि 1-2 दिवसात जर कोणी सोडलं कॉलेज तर तुम्हाला घेतो. आणि अशा बरीचशा सीट रिकाम्या होत असतात दरवर्षी. राणी आता रिक्षा स्टॉपवर रिक्षाची वाट बघत होती. किती वेळ झालं ती रिक्षाला हाक मारायची, पण रिक्षा तिच्यासाठी थांबत नव्हता. आणि राणी हिरमुसली. पाऊससुद्धा पडत होता वरनं. छत्रीमध्ये उभा राहून ती ताठून गेली होती.
आताही एक रिक्षा आला. राणीनं हात केला आणि आता तो तिच्याजवळ आला, थोडासा थांबला. तिच्यासाठी न थांबता तिच्या अंगावर पावसाचं पाणी उडवून निघून गेला. आणि राणी आता नाराज झाली. आणि अचानक तिच्या पाठीमागून कोणीतरी शिट्टी मारली. आता आसपास कोणीच नव्हतं. राणी एकटीच होती आणि ती पाठीमागे न बघताच रागात म्हणाली, लाज वाटत नाही का एकट्या मुलीला बघून शिट्टी मारायला? घरी कोणी आई बहीण आहे की नाही? आणि असंच शिकवलं आहे का आईनं? असं तिखट स्वभावाप्रमाणे ती बोलली. आणि पाठीमागून आवाज आला, ए मुली, आई बहीण कोणाची काढतेस गं? तुझ्यासाठी रिक्षा थांबावं म्हणून शिट्टी मारली. जरा पुढे बघ आणि मग बोल. राणीनं आता पुढे बघितलं तर रिक्षा खरंच थांबला होता. आणि ती चकित होऊन म्हणाली, असं कसं झालं? आणि रेनकोट घातलेला आणि डोक्यावर टोपी घट्ट बांधलेला, गॉगल लावलेला, टू व्हीलरवर असलेला रोहित आता तिच्या समोर आला आणि म्हणाला, इथे रिक्षांना शिट्टीचीच भाषा समजते. तुझ्या 1000 वेळा विनंती करण्यानं ते ऐकणार नाहीत. आणि जरा नीट बघत जा, समोरच्याचा हेतू समजून घेत जा आणि मग शिव्या घालत जा. आणि आता तो रिक्षावाला बाहेर तोंड काढून म्हणाला, ओ ताई, येणार आहात का नाही? आणि राणी हसूनच म्हणाली, हो हो येणार आहे. आणि तिनं रोहितकडे बघितलं आणि म्हणाली, थँक्यू हा दादा. पण आता तिचं काहीच ऐकून न घेता रोहित तोंड वाकडं करून निघून गेला, नॉट मेन्शन म्हणून. आणि हो, आणखीन एक, मुलींकडे मी ढुंकूनसुद्धा बघत नाही. त्यामुळे त्यांची छेड काढणं तर खूप लांबची गोष्ट आहे. उलट जे मुलींची छेड काढतात ना, तेच माझ्या हातचा प्रसाद खातात. असं म्हणून त्यानं राणीला ओळखली होती तरीही जास्त ओळख न दाखवता तिथून निघून गेला. राणीनं मात्र त्याला ओळखला नव्हता. आणि रोहित असाच होता. स्वतः होऊन मुलींची जास्त ओळख करत नसे आणि दुसऱ्यांदा भेटली तरी ए हाय, आपण तेव्हा भेटलो होतो असं काही म्हणत नव्हता. मदतीची संधी मिळाली तर मदत करायचा आणि विषय सोडून द्यायचा. आणि पुन्हा 2 दिवसांनी राणी आली आणि तिला पुन्हा सांगितलं की 4 दिवसांनी या, अजून सीट रिकामी नाही. आणि त्या दिवशीही राणीला रिक्षा मिळत नव्हती. एक भेटली होती, तोही म्हणाला, मी तिकडे जाणारच नाही. राणी त्याला गयावया करून म्हणत होती, प्लीज दादा मला सोडा ना, मी 10 रुपये जास्त देते. तरी तो रिक्षावाला सोडत नव्हता आणि त्यानं रिक्षा सुरू केली. त्याची रिक्षा पुढे जातच नव्हती, नुसती जागेवर चाकं फिरत होती. आणि असं का होतंय म्हणून राणीनं इकडे तिकडे बघितलं आणि तिला रोहित दिसला. तो त्याच्या गाडीवरच बसून रिक्षाला पाठीमागून ओढून धरलं होतं त्यानं. आणि ह्याला इतकी ताकद कशी आहे म्हणून राणी चकित झाली. 12 हत्तीचं बळ आहे की काय याच्या अंगात, असं तिला वाटलं. आता पाऊस नव्हता आणि तो सुद्धा जर्किनमध्ये नव्हता. मग तो रिक्षावाला मागे बघून म्हणाला, रोहित दादा, तुम्ही आहात होय? आणि रोहित म्हणाला रिक्षावाल्याला, मुलींची मदत करायची असते, तुला माहीत नाही का? गुपचूप तिला सोड. मला तुझी सवय माहीत आहे, नाही नाही म्हणायचं आणि अडल्या नडलेल्यांना जास्त पैसे वसूल करायचे. आणि याआधीसुद्धा मी तुला खूपदा समजावलं, पण तू सुधारला नाहीस ना. आता गुपचूप तिला हवं तिथं सोड, नाहीतर काय होईल माहीत आहे ना. माझा हात उठेल आणि तुझा दवाखान्याचा खर्च वाढेल. आणि तो रिक्षावाला म्हणाला, हो हो सोडतो. ओ ताई, तुम्ही बसा आणि माझे ठरलेले पैसे आहेत तेवढेच द्या बरं का. आणि त्या राणीही त्याला बघून म्हणाली, थँक्यू हा दादा. कारण तिच्या आईनं सांगितलं होतं, अनोळखी मुलांना दादा म्हणायचं म्हणजे बरं असतं, समोरच्याच्या मनात आपल्या बाबतीत पाप येत नाही. आणि मग राणी घरी गेली आणि आणखीन 4 दिवसांनी आलीच. ती तिची चिकाटी सोडत नव्हती. आणि आता तिला सांगितलं की अहो, तुम्ही कालच का नाही आला? एक सीट रिकामी झाली होती आणि ती गेलीसुद्धा. आणि राणी रडकुंडीला आली आणि म्हणाली, पण तुम्ही तर मला म्हणाला 4 दिवसांनी ये, मग मी आले ना 4 दिवसांनी, मग तुम्ही माझी सीट का सोडलीत? आणि ते म्हणाले, हे बघा, इथे आर्ट्सच्या जागा शिल्लक आहेत, कॉमर्सच्या तर भरल्या. सॉरी, तुम्ही येऊ शकता, तुम्ही दुसरीकडे ट्राय करा, नाही तर सगळीकडे ॲडमिशन फुल होतील. आता कॉलेज सुरू व्हायची वेळसुद्धा आली आहे. आणि राणी आता बाहेर येऊन खूप रडायला लागली. आणि 2nd इयरचं लेक्चर संपवून घाईत निघालेल्या रोहितची राणीला एकदम धडक बसली.
ती अचानक एका अशोकच्या झाडामागून निघाली आणि रोहित इकडून चालला होता. त्याला गडबड होती, कारखान्यात जायचं होतं आणि धडक झाल्यानंतर राणीनं आता त्याच्याकडे बघितलं पण नाही. गुपचूप तशीच सॉरीसुद्धा न म्हणता निघाली. आता त्यानं तिला ओळखली आणि असल्या कसल्या विचारात आहे असं म्हणाला आणि तिला म्हणाला, एक्सक्यूज मी, काय झालं? राणी आता थांबली आणि म्हणाली, दादा तुम्ही आहात होय? ॲडमिशन घ्यायला आले होते, पण हे लोक बघ ना कसे करतात. आणि तिनं सगळं सांगितलं आणि तिनं किती हेलपाटे घातलेत हे रोहितनं पाहिलं होतं. त्यानं आता तिची कागदं तिच्या हातातून ओढून घेतली आणि म्हणाला, चल माझ्या मागं. आणि राणी म्हणाली, कुठे? तुम्ही काय आता माझं ॲडमिशन करून देणार आहात का? आणि रोहित म्हणाला, आणि दिलं तर? ती म्हणाली, असं कसं मिळेल? तुम्ही काही मालक आहात का या कॉलेजचे? आणि रोहित हसला आणि गुपचूप पुढे गेला. आतमध्ये जाऊन म्हणाला, हे ॲडमिशन करून टाका. आणि ते ॲडमिशनवाले म्हणाले, पण रोहित सर, हे आता क्लोज झालं. आम्ही कालच कॉमर्सच्या सगळ्या सीट क्लोज करून टाकल्या. आणि रोहित त्यांच्याकडे रागात बघून म्हणाला, नक्की नक्की यानंतर एकही सीट भरली जाणार नाही ना? बघू लिस्ट. शिंदे, अहो दिवाळी संपून गेली तरी ॲडमिशन होतात आपल्याकडे. आपलं कॉलेज नावाजलेलं आहे हे मी तुम्हाला नको सांगायला. आणि तुमचा काय हेतू आहे सीट लपवून ठेवण्यामागे, मला कळेल का? आणि तो ॲडमिशन करणारा घाबरला आणि म्हणाला, खरंच रोहित सर, सीट संपल्या. आणि रोहित म्हणाला, मग एक्स्ट्रा 5 असतात ना, त्या 5मध्ये टाका हे ॲडमिशन, पण त्या मुलीला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. आणि शिंदे म्हणाले, मग हे मोठ्या साहेबांना विचारावं लागेल. आणि रोहित म्हणाला, मग लगेच विचारतो. आणि त्यानं मल्हाररावांना फोन केला आणि म्हणाला, बाबा आपल्या कॉलेजमध्ये एक ॲडमिशन करायचं आहे एक्स्ट्राचं, होईल का? आणि मल्हारराव म्हणाले, रोहित बोर्ड मीटिंगमध्ये विचारावं लागेल. आणि रोहित म्हणाला, बाबा असं का? आता बोर्ड मीटिंगमध्ये ठरणार का कोणी शिकायचं कोणी नाही? तुम्ही पण एक मेंबर आहात ना बोर्डाचे, मग तुम्ही डिसिजन घ्या. आणि मल्हारराव म्हणाले, तसं तर रोहित, मी तुलासुद्धा म्हणत होतो की तू बोर्ड मेंबर हो आपल्या कॉलेजचा, आणि तूसुद्धा आता इथल्या इथे निर्णय घेऊ शकला असता. मला फोन करण्याची गरजच नव्हती बेटा. तुला कळतंय ना आता हातात पावर असणं किती महत्त्वाचं आहे? आणि रोहित लगेच म्हणाला, ठीक आहे, मला व्हायचं आहे बोर्ड मेंबर, तेही आत्ताच्या आत्ता. आणि मग काय, मल्हारराव खुश आणि म्हणाले, ओके. असंही एक मेंबर कमी होता बोर्डात आणि आता या क्षणापासून तू बोर्ड मेंबर आहेस. की चेअरपर्सन होतोस? मी राजीनामा देतो. आणि रोहित म्हणाला, नको, चेअरपर्सन तुम्हीच राहा. आणि मग रोहित शिंदेला लगेच ऑर्डर देत म्हणाला, आता मी बोर्ड मेंबर आहे, पटकन हे ॲडमिशन करायचं. आणि शिंदे घाबरून म्हणाले, ओके सर. आणि ॲडमिशन कागदावर शेरा मिळाला आणि तिचं कॉलेज फिक्स झालं. रोहित बाहेर आला. त्यानं तिच्या हातात तो कागद दिला आणि ते बघून तर राणी नाचायचीच राहिली होती. रोहित पटकन कारखान्यासाठी निघून गेला आणि ती पुन्हा हाक मारून त्याला म्हणाली, थँक्यू दादा. आणि रोहितनं कधीच ऐकलं नाही तिचं थँक्यू दादा. आणि आता 8 दिवसांनीच कॉलेज सुरू झालं. पहिल्या दिवशीच लेक्चर राहुलचं होतं फर्स्ट इयरला. आणि राणी तिकडून पळत आली आणि इतक्यात तिच्या आधी 10-20 सेकंद रोहित आतमध्ये शिरला. ती धापा टाकत होती आणि तिने त्याला व्यासपीठावर उभा राहिलेला आतकडू घेतलेला बघितला. आणि हा इथे लेक्चरर आहे का असं वाटून ती थोडी हरकली आणि त्याला हसूनच म्हणाली, मे आय कम इन सर? रोहितनं आता तिच्याकडे बघितलं आणि मे आय कम इन सर म्हटल्यावर प्रत्येकजण येसच म्हणतो आणि ती आत शिरणार इतक्यात रोहित म्हणाला, नो. तशी आत बसलेली सगळी मुलं खूप हसली आणि रोहितने त्यांच्याकडे जळजळीत नजरेनं बघितलं. तसे सगळे चिडीचूप झाले. राणी बाहेर घाबरली आणि रोहित तिला म्हणाला, कॉलेजचा फर्स्ट डे आहे, फर्स्ट लेक्चर आहे, म्हणून आज सोडून देतोय. नेक्स्ट टाईम असं झालं तर वर्षभर माझ्या लेक्चरला बसता येणार नाही, चल आत ये. असं रोहित तिला चिडून म्हणाला. राणी आता गुपचूप आत आली, पण तिला आता बसायला जागाच नव्हती. प्रत्येक बेंचवर 2-2 बसले होते आणि तिचं ॲडमिशन एक्स्ट्रा होतं. आणि त्यानं पिऊनला हाक मारली, तिच्यासाठी आजच्या दिवस खुर्ची टाका असं म्हणाला. आणि राणी तिच्या वह्या पुस्तकं सांभाळत त्या खुर्चीत त्याच्यासमोर अवघडून बसली. रोहितनं त्याचं लेक्चर सुरू केलं आणि पहिल्याच वाक्यात म्हणाला, पहिली गोष्ट, क्लासचा सगळ्यात महत्त्वाचा रूल म्हणजे आय डोंट लाईक नॉईस.
मला टाचणी पडलेल्याचा सुद्धा आवाज चालत नाही. तसं राणीला शिंक आली आणि राणीच्या हातातून बदा 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 खाली 3-4 पुस्तकं आणि वह्या पडल्या आणि खूप मोठा आवाज झाला. तिला त्या खुर्चीत ते सावरून बसता येत नव्हतं आणि हे सगळं पडलं. आवाज झाला आणि रोहितनं तिच्याकडे रोखून बघितलं आणि राणी खूप घाबरली.